नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रतिभा सोसायटी डॉक्टर रणभिषे मार्ग सांगली या ठिकाणी आपण आलेले आहोत. प्राजक्ता रणजित कुलकर्णी या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. संपूर्ण कुलकर्णी कुटुंबच सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. जाऊया आणि स्वीकार करूया त्यांच्या स्वागताचा. भेटूया कुलकर्णी कुटुंबाला. त्या उखाणा. मंगळसूत्रातल्या 2 वाट्या सासर माहेरची खून, रणजितरावांचे नाव घेते कुलकर्ण्यांची सून. बरं करता. द्या ओळख करून सगळ्यांची. हा माझा मुलगा मिहीर, हे माझे मिस्टर रणजित कुलकर्णी, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. मोहिनी कुलकर्णी, ही माझी आई प्रीती सोमण, ती नणन, नमस्कार. हे काका नमस्कार. आणि हे सगळा मित्र परिवार नमस्कार. प्रतिभा अपार्टमेंट. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? सांगली. तुमचं? सांगलीच. सांगलीत कुठे? विश्रामबाग. विश्रामबाग. हा. घरी कोण कोण होतं? आई वडील 2 भाऊ आणि मी. आणि तुमच्याकडे? वडील लहानपणीच गेले. मी आणि मोठा भाऊ आणि आई. शाळा कुठली? राणी सरस्वती. आणि तुमची शाळा? सावरकर. आणि ओळख कधीची तुमची? ओळख आम्ही एका पाहुण्यांच्या लग्नात भेटलो होतो. कसे काय? ते त्यांचे पण पाहुणे लागतात आणि आमचे पण पाहुणे. तुम्ही कशाला गेले होते हो? मी लग्नाला गेलो होतो तिथे. लग्नाला गेलं होतं ना? लग्नाला. लग्न जमवायला गेले नाही नव्हते ना? नाही, लग्नाला गेलो होतो. मग काय झालं? मग तिथं मी बघितलं हा. आणि त्यांनी मला बघितलं होतं. आणि मग पुढे? एकमेकाला बघितलं, अट्रॅक्शन होतं आमच्यामध्ये. हा. आणि एक कॉमन फ्रेंड होती, तिच्या थ्रू आमची ओळख वाढत गेली. कोणी वाढवली ओळख? ह्यांची मैत्रीण होती ती. काय हो? काय कशी सुरुवात केली? मी तिला सांगितलं की ती जरा चौकशी कर म्हणून त्याची, हा. कुठं राहते काय. मग तिने चौकशी केली. पण असं लग्नात गेलं की प्रत्येक लग्नात नाही, ते नाही जरा ना? ती जरा बरी वाटली म्हणून चौकशी कर म्हणून. काय सांगताय? मग तिच्याकडून माझा नंबर ह्यानी घेतला. मग चांगले वाटत होते म्हणून बोलणं पण सुरू होतं आमचं. मैत्री पण झाली होती. पण तुमच्या लक्षात आलं जेव्हा फोन आला तेव्हा कोण आहेत ते? हो, लग्नात भेटलो तेव्हा नाव माहिती झालं होतं. कोणी कोणाला विचारलं होतं? ह्यानी विचारलं होतं. आणि हे किती वर्ष सुरू होतं असं? एक 2-2.5 महिने आम्ही फोनवर बोलत होतो. मग घरात कळायचं नाही? नाही, बाहेर जाऊन करायचं ना. कुठे? पॉईंट बॉक्स. कॉइन बॉक्सवर. तुमच्या घरी पण नाही कळलं? नाही, कारण की ठराविक वेळ होती त्यावेळेलाच आम्ही कॉल करायचो, त्यामुळे कुणाला लक्षात नाही आलं. काय होती ती वेळ? किती वाजताची? दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत ह्याच वेळेत कॉल का करायचा. तेव्हा घरातले कुठे असायचे सगळे? आई जॉबला असल्यामुळे आई नसायची घरी आणि भाऊ कॉलेजला जात होता. बरं आहे. आई गेली कामावर की हे कामाला लागायचे आणि दुपारी 2-2 तास बोलणं व्हायचं. होत. आणि मग त्यानंतर बाहेर भेटणं कधी सुरू झालं? फोनवर बोलल्यावर कॉन्फिडन्स होता की मुलगा चांगला आहे हा. आणि छान वाटतोय. मग ह्यांनी एकदा विचारलं भेटूया का आपण. कसं काय? ते बळ कुठून आलं एवढं? फोनवरून म्हटलं आपण एकदा बाहेर भेटूया का, अमराईत भेटूया का. कुठे? अमराई म्हणून आहे तसं. अमराईत? हा. हा. मग भेटले? मग ते होय नाही करत, ती भेटतो म्हणली. किती वेळ भेटला होता? एक अर्धा तास तरी होतो. पण मग हे घरी कधी कळलं? घरी ॲक्च्युली एक 6 महिने 7-8 महिने होऊन गेले होते. अमराईत भेटल्यानंतर एकदा गणपतीच्या देवळात आम्ही भेटलो होतो आणि आम्ही दोघं समोर बाकडे असतात तिथं बसलो होतो बोलत. आणि माझ्या सडनली मावशीचे मिस्टर एंटर झाले आणि ते मंदिरात जाणार आणि आम्ही दोघं दिसलो. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी आमची पूर्ण चौकशीच केली होती. आत्ता इथे कसं काय, हा कोण आहे, ह्याला तू ओळखतीस का, रोज भेटायला कसं काय येतीस इकडे वगैरे वगैरे. त्या दिवशी पूर्ण तुम्ही काय देवळातच असायचे? ते त्या दिवशीच गेलो होतो आम्ही. त्याच दिवशी? हा. त्या दिवशी सापडलो असं. पहिल्याच दिवशी गेले आणि पहिल्यांदाच सापडले. गणपतीचं देऊळ आहे हो की नाही? ते देवळात येणारच. तुम्हाला पण तेव्हा टेन्शन नाही आलं की देवळात भेटतोय, कोण ना कोणतरी येईल असं? ॲक्च्युली राहायला सगळे आउटसाईडला होती, त्यामुळे मंदिरात दुपारी कोण येईल असा अंदाज नव्हता आणि सडनली ते आले.
ते दुपारी कशाला दर दुपारी जायचे का देवळात? अभिषेक न्यायला, प्रसाद न्यायला आले होते ते. अभिषेकचा प्रसाद न्यायला आले आणि यांच्यावरच अभिषेक झाला. मग त्या तुमची पण परीक्षा घेतली त्यांनी? हा विचारलं त्यांनी मला. हा, मग काय सांगितलं? मी सांगितलं मी विश्रामबागला राहतोय हा, आणि एक कॉलेजमध्ये झालं होतं तसं, आणि जॉबला आहे मी. मग ते म्हणले की मी तुला घरी बोलवतो आमच्या, तू घरी येशील का? हा. ठीक आहे येतो म्हणलं आणि ते निघून गेले. पण तुम्हाला टेन्शन नाही ना घरी बोलवणार म्हटल्यावर? नाही ठीक आहे मी येतो म्हणलं तेवढ्यापुरतं. हा परत त्यांचा फोन आला खरोखर. हा, मग ठीक आहे मग यांनी बोलवलं, मग गेलो घरी त्यांच्या. काय झालं तेव्हा? काय नाही, मग सासूबाई विचारलं तुमचं नाव काय, तुम्ही कुठं असता, तुमची फॅमिली काय करते. पण आमची फॅमिली सगळी वेल एज्युकेटेड होती, वडील डॉक्टर होते, भाऊ इंजिनियर. मग त्यांनी काय नकार दिला नाही, ठीक आहे असू दे म्हणले. ते तयार झाले. लगेच झालं? तयार झाले. गणपतीत पावला हो की नाही? ते बघितल्यामुळे वेगाने झालं. वेगाने नाहीतर अजून वर्षभर काय? अजून वर्षभर वेळ काढला असता. हो ना. तुमच्या घरी कसं कळलं? तर मी सांगितलं ना घरी. आणि मग लगेच लग्न झालं? हा, एक महिन्याचा पिरियड होता मध्ये. आणि त्यापूर्वी किती वर्ष भेटत होता तुम्ही? त्याच्या आधी 1 वर्षभर बघणं, मग भेटणं, मग थोडा मध्ये वेळ काढणं. असं कसं असतं पण लग्नाच्या पूर्वी आणि लग्नाच्या नंतर काय हो, कसं असतं? पूर्वीचे जरा दिवस चांगले होते. हा म्हणजे आता 10 वर्ष झाली आता. मग ती काय जेलमध्ये असल्यासारखी वाटतात? काय असतो फरक? पूर्वी जरा उत्साह होता, आता एवढा उत्साह नाही आहे म्हणजे. लग्नाला 10 वर्ष झाली तो उत्साह मावळलाय. 30 वर्षांनी काय होईल मग? काय हो वहिनी, का असं बोलतायत ते? आता उत्तर देण्याच माहिती असेल. पण ते म्हणतात ते बरोबर आहे, उत्साह मावळतो. नाही, माझा तरी आहे उत्साह. आहे ना? हो, त्यांचा मावळलाय. त्यांचा मावळ आहे. तुम्ही परत जरा गणपतीच्या देवळात जात जा. तर या सगळ्या गप्पा सुरू असताना आता तरी सगळं छान झालेलं आहे. 10 वर्ष लग्नाला झालेली आहे. आता ना पहिल्या खेळात मी घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ना त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं. वेळ 1 मिनिटाचा. बघितलं किती पटकन वहिनीने रुमाल तिकडे दिला. घरातल्या कामांची जबाबदारी तुमच्याकडे असते का हो? नाही त्यांच्याकडे. वस्तू आणणे वगैरे? नाही नाही पण एखादी गोष्ट सांगितली तर लक्षात राहते राहते. का विसरता? कधी राहते कधी राहत नाही. कसा आहे स्वभाव वहिनींचा? काय चांगला आहे तसा. आणि त्यांचा? त्यांचा पण चांगला आहे. फक्त ते सगळ्या गोष्टीत मला समजून घेतात. मी बऱ्याचशा गोष्टी चुकते तर ते सपोर्टला असतात. हां ओके, चुकलं ना, पुढच्या वेळेला व्यवस्थित होईल, तू करत राहा, चुकलंय म्हणून थांबवू नकोस, प्रयत्न कर, आज चुकेल उद्या चुकेल 3ऱ्या दिवशी बरोबर येणार. हा जो विश्वास आहे तो त्यांनी दिलाय मला. व्हेरी गुड. काय वाटतं आता पुढच्या खेळात काय विश्वास देत आहे? 1 मिनिटाची वेळ आहे आणि खेळ पूर्ण करायचा आहे. नाही करेल ते. हा करेल. चला, 1 मिनिटाची वेळ आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य, पहिली चिठ्ठी. सुरसंवादिनी. मदत करू शकता? सांगा ओरडून. पेटी पेटी माकडा पेटीवर. 20 सेकंद झाली. सुरपेटी. 30 सेकंद झाली. धागा धागा जोडले नाव. 40 सेकंद झाली. हे बघा तुमच्या समोर आहेत. 20 सेकंद राहिलेली आहेत. शिट्टी वाजली, भात शिजला. 15 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. यांच्याशी असलेलं तुमचं नातं सांगायचं आणि या दोघांविषयी तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलायचं. मी तिची वहिनी आहे आणि तो माझा भाऊ आहे. तर कोण कोणाची वहिनी आहे? ती माझी वहिनी आहे. तू बदललं तो, मला घाम फुटला, मला टेन्शन आलं. बरं ठीक आहे हां बोला. ती शांत आहे एकदम आणि बोलायला लागली की बोलते, मन मोकळं करते, म्हणजे मन मिळावू आहे. आणि तो नाही जास्त बोलत, म्हणजे माझ्याशी एवढं नाही बोलत तो. का तुम्ही वाईट वाटतं? नाही. मी पण शांत आहे ना, त्यामुळे तो पण नाही. द्या. ती माझी सून आहे, छान आहे. ती सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असते आणि आमच्या दोघींच्या मध्ये कम्युनिकेशन छान आहे. नाही पण तुमचा जो पुतणे आहे तो असं काही करेल असं वाटलं होतं लग्नात जाऊन? नाही जरासं पुरुषाची सुद्धा कल्पना नव्हती आम्हाला. नाही ना? ओके. ते माझी जावई, ती माझी मुलगी आहे. त्यांचा स्वभाव चांगला आहे
आणि जराशी मुलगीचा हट्टी स्वभाव आहे. अरे तुम्हाला त्यांच्या बाजूनी बोलवलंय. पण मी ती फॉर नेहमी जावयाच्या बाजूला असते. आणि जावयांचा पण स्वभाव शांत आहे आणि मन मिळाव आहे. होय. ते माझा मुलगा आणि सून आहेत. हा. सून अतिशय शांत आहे, समजूतदार आहे, कधी भांडत नाही, उलट बोलत नाही. आणि मुलगा जरा तापट आहे. सारखं भांडत असतो तिच्याशी. हो. हो, पण ती समजुतीनं घेते. मला ना हो. सासूबाई आहेत का आई आहेत तेच कळेन असं झालं. नाही त्यांनी अदलाबदल केली आहे. होय ते का? नेहमी तसंच असतं. माझी आई नेहमी जावयाच्या बाजूने असते आणि सासूबाई नेहमी माझ्याकडून असतं. मी समोर राहते त्यांच्या. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. जाता येता हसतेत. हसते. हसतेत. बरं करतात ना मग. कोण वाकडं नाही ना करायचं. हसायचंच ना. चालेल ना, हसले तर काही प्रॉब्लेम नाही. नाही 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 म्हणून तर सांगितलं ना हसतेत म्हणून. चे शेजारीचे प्राजक्ता खूप छान आहे आणि तबला वादक आहे ती मेन. अरे तुम्ही तबला वाजवता? मी कुठे किचन मध्ये की बाहेर? माझे स्वतःचे क्लास आहेत. स्वतःचे तबल्याचे क्लासेस आहेत. अरे किती मस्त. बोला. ही माझ्या मैत्रिणीची सून आहे आणि तिचा माझा सहवास तसा फार नाही आहे. आता नुकतीच ओळख झालेली आहे आमची. पण एकंदरीत तिच्या वागण्यावर ती अतिशय शांत आणि समंजस मुलगी असावी असं निश्चित सांगू शकते मी. बरं बरं. मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं जण आता कौतुक करतायत, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय? हो. नक्की. बरं, अजूनही गप्पा मारूया. पण आता या ठिकाणी एक खेळ आहे. त्या खेळात ना एक उशी दिलेली आहे आम्ही. ती उशी गाणं सुरू झालं की प्रत्येकीने पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार आणि त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. हां, चला गाणं. एकही क्षण न थांबता 10 सण सांगा. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, गणपती. काही हरकत नाही. एक बक्षीस गेलं, पण आणखी 2 बक्षिसं मिळवण्याची संधी आहे. गाणं. मराठी चित्रपट आवडतात की हिंदी चित्रपट? दोन्ही आवडतात. दोन्ही. मराठी चित्रपटात कुठला हिरो आवडतो आणि हिंदी चित्रपटात कुठला हिरो आवडतो? अशोक सराफ आवडतात. ऍक्टिंग करा त्यांची. अरे त्यांची नक्कल, आवडत्या हिरोची किंवा हिरोईनची नक्कल करा. एखादा डायलॉग म्हणा तर बक्षीस यांना मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. म्युझिक. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोली. बघू आता, शेवटची संधी आहे तुमच्याकडे. तुम्ही तरी बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने रंगीत चकत्यांमधून गुलाबी चकत्या वेगळ्या करणे. वेळ 30 सेकंद आणि 10 चकत्या वेगळ्या करायच्या. बघूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहिली. 15 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती काढल्यात बघा? 4, 5, 6, 7, 8. दोघांविषयी तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलायचं. जावई गाणे चांगलं म्हणतात आहे का तू म्हणायला अरे सांग. वा वा. जावई गाणं म्हणा. सासूबाईंची इच्छा आहे. किती दिवस मुलीचं गाणं ऐकणार असं ते म्हणतात. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखी ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना सखी ग साजणी येना चांदण रूपाच आलय भरा मुखडा तुझा ग अतिसा जरा माझ्या शिवारी ये तू जरा चारा घालीन तुझ पाखरा माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहून ग ये
गुलाबी गालात हासत येना सखी ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना सखी ग साजणी येना सखी ग साजणी येना. नेहमी तुमच्यासाठी हेच गाणं गात असतात का? हो. हो. बरं, आता काही तक्रारी किंवा आरोप आहेत तुमच्यावर. मी बघतो आता, मला सुद्धा उत्सुकता आहे की नेमकं कसे आरोप आहेत. जास्त बोलत नाहीत तुम्ही, मान्य आहे? हो, चिडचिड खूप करता, मान्य करते. बरोबर. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे हट्ट करता. आईने लिहिली आहे. मी कोणी लिहिलंय नाही विचारले. आरोप मान्य आहे का? मान्य आहे. काय हो? बरोबर आहे. मग सगळ्याला ते पण बरोबर आहे म्हणतायत. भांडखोरपणा खूप करता. मान्य नाही, म्हणजे माझी जर चूक नसेल आणि जर काय झालं तर मग मी ऐकून घेत नाही. आता हळूहळू आवाज कमी व्हायला लागला तुमचा. शांत असता, त्यामुळे समोरून कोण आलं ना तर फक्त हसता, मान खाली घालता आणि निघून जाता. समोरच्यांना बोलायचं असतं पण बोलत नाही. खरंय? हो, होतं बरेचदा तसं. कुठल्याही फंक्शन मध्ये असला की खूप गोंधळता. होतो गोंधळ. राग येतो पण व्यक्त करत नाही, मनात ठेवता. माहेरी जाण्यासाठी खूप चिडचिड करता. जायला कमी मिळतं ना, त्यामुळे माहेरी जायला एक ओढ असती. त्यामुळे जरा होते चिडचिड की कधी जाऊ सारखं चालू असतं घरात. बरं, आणि मग भांडण काढता. म्हणजे ओघाओघाने ते येतं, मग आवाज चढतो माझा, मग विषयाला विषय लागतात. आणि राग आला ना की तोंडातल्या तोंडात पुटपुटत असता. तुम्ही काय तबल्याचे बोल बोलता का? चालू असतात. कुठले बोल बोलता अशा वेळेला राग आल्यावर? राग आल्यावर शक्यतो कायदे पाठ करून घेते, सगळे भरभर पाठ होतात. कसे कसे म्हणजे सांगा जरा धादा एखादा. तिट धादा तुना ताता तिट धादा दिना धादा तिट 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 धादा तिट तिट धादा तुना, असे कंटिन्यू चालू असतात तोंडात. दादा तिथं दादा तिन्ना करता करता ताटात तूट होणार नाही याची काळजी घ्या. नाही होणार. तुम्हाला झोपायला खूप आवडतं असा एक आरोप. तसं काही नाही आहे, फक्त सकाळी कोणी उठवलं की मला भयंकर राग मग काय आहे. रात्री उठवायचं तुम्हाला? सकाळी सूर्य आला की उठतात ना जनरली, मग तेव्हाही उठवायचं नाही अशी कल्पना आहे. काहीतरी असलं की लवकरच उठवून बसवतात, मग मला राग येतो. काय हो, कितीला उठवून बसवता? जनरली आपण 6-7:30 उठतोच ना, मग त्याच वेळी मी हाक मारतोय. होय ना? तर उठत नाही लवकर. मग यांचं काय म्हणणं आहे पण? मग यांना किती वाजता उठायचं असतं? 7. तुम्ही 7 वाजता 6ला उठून काय करता हो? मी आवरतोय माझं. अच्छा 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 अच्छा. बरं, हे सगळे जे आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काही आरोप खरे आहेत, काही खोटे आहेत. तुमचा काय आरोप आहे त्यांच्यावर? ते माहेरपणाचा आरोप आहे तो खरा आहे. अच्छा, म्हणजे तो तुम्ही लिहिलेला होता वाटतं. म्हणजे काय त्यांचं काय माहेरपणाचा आरोप म्हणजे? ॲक्च्युली कसं आहे, आम्ही घरात मिनिमम 4च सगळं आहोत. त्यामुळं मी आणि लेक जर गेलो तर घर एकदम शांत होतं. त्यामुळं सहसा सासूबाई नातवाबरोबर जास्त जातो. सासूबाई सारख्या 24 तास त्याच्या मागे असतात, म्हणजे हे खाल्लंस का ते केलंस का. मग ते आम्ही दोघं गेलो की पूर्ण घर मोकळं होतं. त्यामुळं सहसा असा विचार असतो की 1-2 दिवस जाऊन ये, परत इथंच जाऊन ये. ॲक्च्युली मी सांगलीतल्या सांगलीत आहे. दुपारी जा, संध्याकाळी ये. आणि माझं असं म्हणणं असतं की गेले तर एक 15 दिवस तर राहून येते. सांगलीत? सांगितले त्यांना 15 दिवस राहायला जायचं? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा काय नाहीये. मग तिला जायचं असते माहेरी मधून मधून सारखं. आम्ही म्हणतोय कारणानिमित्त तेवढं जाणं पाहिजे. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड आणि राग येणं हे कमी करायचा प्रयत्न करीन. खरं माझ्या हातात नाही. मला एकदा राग आला की माझा स्वतःवर कंट्रोल राहत नाही, म्हणजे समोर कोण आहे आणि काय आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, जेव्हा तबला आणि डग्गा समोर असतो तेव्हा राग आला तर काय करता? शक्यतो तिथे मला राग येत नाही, कारण की ते माझं प्रेमाचं वाद्य आहे. अरे वा वा वा. आणि तिथं जेव्हा मी शिकवत असते तेव्हा मी फक्त एक टीचर म्हणून वागते. माझ्या बाकीच्या ज्या काही भावना असतील त्या तिथं मी अजिबात व्यक्त होत नाही. त्याला व्यवस्थित घडवायचं आहे, त्यामध्ये एवढा एकच उद्देश ठेवून मी तिथं वावरत असते. आणि घरी आले की मग मी घरात असते, तेव्हा माझ्या डोक्यात तो विषय नसतो. तिथे असले की घरातला एकही विषय घ्यायचा नाही. मग सगळे राग घरी येऊन काढता. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सासूबाईंची आणि आईची मागेन माझ्या. का हो? कारण की आईला मी फार दमवते आणि सासूबाईंना न बोलता कधी कधी विषय निघतो, कधी कधी माझा पारा चढतो. मग ॲक्च्युली त्या माझ्या आईसारख्या आहेत, म्हणजे त्या दोघीही माझ्या आई आहेत. म्हणजे मी जन्म जरी एकीच्या पोटून घेतला असता तर दुसरीने मला पूर्ण घडवलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यावर पण माझा राग निघतो कधी कधी ओघाने, आणि त्या मला समजून घेतात.
तुम्ही क्षमा मागायची असेल तर आईचीच मागी. का हो? मी काय चुकून रागाभरात काहीतरी बोललो असेल तर. चला, दोघांनी क्षमा मागितलेली आहे आणि त्याचबरोबर दोघेही आनंदात आहेत. सगळं कुटुंब आनंदात आहे. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.